जय एसटी शेतकरी मित्रो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। सलेश भुजबळ यांनी एक प्रश्न विचारला आहे की जर मी नवीन वावरामध्ये एसटी वैदिक जर वापरत असेल तर त्या ठिकाणी तण व्यवस्थापन कसं करावं। मित्र हो, आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, तण जे आहे हे नायट्रोजन आणि कृत्रिम रसायन यांना प्रतिसाद देणारा अशा प्रकारची वनस्पती आहे। म्हणजे निसर्गाने ती वनस्पती यासाठी जन्माला घातली की जमिनीमध्ये झालेले अतिरिक्त रसायनांचं शोषण त्यांनी करावं। आता आपण नेहमी बघतो की जर एखादी वस्तू जर या प्रकृतीला नको असेल तर ती वस्तू ती प्रकृती सडवते किंवा नासवते आणि त्याची माती करून टाकते। मग तुम्ही जमिनीमध्ये टाकलेली जी रसायनं आहे की जी कृत्रिम खतं आहेत ती खतं जमिनीसाठी विष असल्यामुळे जमीन त्यांना नष्ट करण्यासाठी विविध प्रकारच्या प्रजाती विविध प्रकारचे जीव जन्माला घालते आणि म्हणून त्याच पद्धतीमध्ये प्रकृती जी आहे ती मातीच्या माध्यमातून तणांना जन्म घालते। पूर्वीच्या काळी लोक असं म्हणायचे की 1919 खतामधून घोळू जन्माला येतो, 1846 मधून लोहळी जन्माला येते। म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की त्या खतामधूनच त्याची बियाणं येतात। परंतु मित्रांनो, खत हे 300 400 500 डिग्री सेल्सिअसला त्या ड्रममध्ये गरम होत असतं, तिथं कुठलंही बी जिवंत राहू शकत नाही। मग हे बी येतं कुठून, तर हे प्रकृती जमिनीमध्ये जन्माला घालते। कारण जेव्हा रासायनिक खतांचे अंश आणि असंतुलन तयार होतं ते संतुलन साधण्यासाठी ही प्रकृती वनस्पती जीव जीवाणू यांच्या माध्यमातून सतत काही ना काही निर्मिती करत असते। आता मग या तणांचा नायनाट करायचा नाही आपल्याला, तर तणांचं जे कारणीभूत ते रासायनिक खत आहे त्याचा पहिला आपल्याला नायनाट करायचा आहे। तुम्ही जर एकदा रासायनिक खतं जर बंद केली तर तणांचं पोषणाची साखळी तुटून जाईल आणि त्यानंतर तुम्हाला जमिनीमधला कार्बन लेवल जेव्हा तुम्ही वाढवाल तेव्हा तुमचं पीक हे मजबूत होणार आहे। मग मी नेहमी सांगतो की तुम्ही जर सेंद्रिय कार्बन वाढवला तर पीक जोमात येतं आणि तण कोमात जातं। मग त्या ठिकाणी तुम्ही एकरी सॉइल चार्जर 5 ते 10 लिटर प्रमाणे तुम्ही एकतर तुम्ही ड्रिंचिंग करू शकता, फवारणी करू शकता, ड्रीपमधून सोडू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे 30 ते 40 ml प्रति लिटर पंपाला तुम्ही जर सॉइल चार्जर घेतलं आणि तुम्ही जर जमिनीवर लागवडीपूर्वी जर फवारणी करून घेतली, 15 दिवसांनी परत रिपीट केली तर तुमच्या तणाचा पूर्णपणे बंदोबस्त होईल। आणि तसंही तुम्ही सम्राट शक्ती मिराकल ह्युमस गोल्ड आणि आपले रेग्युलर बेसल डोस जर वापरत राहिलात तर 1-1.5 वर्षामध्ये तुमच्या जमिनीतून तण पूर्णपणे नाहीसं होईल। धन्यवाद।